काय झालं नेमकं? काय घटना घडली? आज दुपारी 3:35च्या सुमारास आम्हाला पेट्रोल पंपावरून घटनेबाबत एक कॉल मिळाला. लागलीच घटनास्थळी आमचे सिनियर PI कोंडवा ACP आम्ही घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी गणेश काळे या इसमावरती जवळून मोटारसायकलवरती आलेल्या काही इसमांनी फायरिंग केली आणि त्यामध्ये जागीच त्यांचा मृत्यू झालेला. किती फायरिंग? कोणी केलं, काय केलं, काय CCTV? त्याबाबत पोलिसांनी पेट्रोल पंप आणि परिसरातील CCTV स्थगित करण्याचे काम चालू आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला आहे. आम्ही लवकरच आरोपीपर्यंत पोहोचू. किती फायर राऊंड फायर झाले? आरोपी कुठून कुठे येत होते आणि मयत कुठून कुठे येत होते? यामध्ये मयत गणेश काळे हे रिक्षा ड्रायव्हर आहे. त्याची स्वतःची रिक्षा आहे. राहणारे येवलेवाडीमधले आहेत. याच भागामध्ये ते व्यवसाय करत असतात. ते खडी मशीन दिशेनं जात असताना त्याच दिशेनं 2 मोटारसायकलवरती काही इसम आले होते आणि जवळून त्यांनी त्यांच्यावरती फायरिंग केली आहे. काय सुगावा लागला का सर आरोपींचा? आता याबाबत तपास चालू आहे. त्याबाबत लवकरच आपल्याला माहिती सर, देईल. मारेकऱ्यांची दुचाकी पाठीमागे राहिली का? 2 मोटारसायकलवरती मारेकरी आलेले होते. एक मोटारसायकल आपण जागेवरतीच आपल्याला मिळालेली आहे. सर, हा जो मयत इसम आहे गणेश काळे, ह्याची काय पार्श्वभूमी आहे गुन्हेगारी? गणेश काळे यांच्यावरती कोंडवा पोलीस स्टेशनला एक मुंबई दारूबंदी अधिनियम 65 ही प्रमाणे एक गुन्हा दाखल आहे. ह्या टोळीचं संस्था वगैरे काय आहे का? याबाबत आपला अधिक हल्ला तपास चालू करणारे आहे. आंधेकर टोळीतील असल्याचं समजतंय. नेमकं काय करायचं? याबाबत आमची जवळपास 10 पथके आम्ही लागलीच रवाना केलेली आहेत. याबाबत जी माहिती मिळते, गणेश काळेचे भाऊ समीर काळे हे सध्या तुरुंगामध्ये आहेत वनराज हत्या प्रकरण. आणि त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध आहे. बर, नेमकी किती राऊंड फायर केले सर? कोयत्याने देखील वार केल्याचं समजतंय का? किती राऊंड फायर झाले? 4 राऊंड फायर झालेले आहेत आणि डोक्यावरती कोयत्याचे 2 वार आहेत. आणि किती लोक होते सर हे? यामध्ये 2 मोटारसायकलवरती प्रत्येकी 2 प्रमाणे हे 4 इसम आलेले. सर, मयताचा चुलता सुद्धा दत्ता काळे हा तिथं भारतीय विद्यापीठ प्रकरणात आहे. याबाबत माहिती घेऊन आपल्याला कळलं. सर, फॉरेन्सिकची टीम